शुभू शुभू, अरे सांग ना, कसे आहेत बाबा? काय म्हणाले ते? बरे आहेत ना ते? तू भेटलास ना त्यांना? सांग ना शुभू. शुभू बोल ना, मी काय विचारते? कसे आहेत बाबा? बोल ना. साहेब त्यांची तब्येत जरा काय झालं त्यांच्या तब्येतीला? तब्येत जरा त्यांची ठीक नाही. शुभू रावणीला फूस लावून तिच्याशी लग्न केलंस आणि आता विश्वंभरची तब्येत कशी आहे म्हणून त्याला बघायला आलायस. लाज नाही वाटत तुला? हा? अहो साहेब, तुम्ही कशात? साहेब बाहेर या. साहेब शुभू शुभू काय म्हणालास? काकू तुला महत्वाचं काहीतरी सांगणार होती, पण आत्या आली आणि तुला बाहेर काढलं घराच्या. म्हणजे म्हणजे खरंच बाबांची तब्येत खूप बिघडली आहे का रे? शांत. मी एक काम करते, मी आत्ता जाते आणि मीच स्वतः जाऊन बघते. या घरात पुन्हा पाऊल ठेवायची हिंमत करायची नाहीस. आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस. श्रावणी, काय झालं? का थांबलीस? मी नाही जाऊ शकणार, ते मला नाही भेटणार. श्रावणी, तू साहेबांची मुलगी आहेस. तुला साहेबांना भेटण्यापासून कुणी बी अडवू शकत नाही. मला असं वाटतंय तू बंगल्यावर आता गेली पाहिजेस आणि साहेबांना भेटली पाहिजेस. नाही शुभू, हे बघ, काही झालं ना तरी आत्या मला बाबांना भेटू देणारच नाही. मी नाही जाऊ शकणार घरात. पण आपण शुभू काहीतरी करायला हवं. बाबांची खुशाली मला कळायलाच हवी. मला खूप खूप काळजी वाटते. नको काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढूयात. शुभू, हॅलो शुभू, मला वाटलंच तू फोन करशील. काकू, मी श्रावणी बोलते. काकू मला सांग ना, बाबा कसे आहेत ग? श्रावणी, ते बाबा